हाय हॅलो नमस्कार, मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण कपड्याच्या खूप छोट्याशा तुकड्यापासून खूप सुंदर अशी वस्तू तयार करणार आहोत। तर 7 बाय 11.5 इंचाचा कपडा घेतलेला आहे मी। तर याला आपल्याला शॉपिंग बॅग लावून घ्यायची आहे। सगळ्या बाजूने मी शिवून घेतलेला आणि पूर्ण पीसला तुम्ही शॉपिंग बॅग लावून घ्या। त्यानंतर मी 2.5 इंचावरती असं मार्किंग करत आहे आणि इथून आपल्याला सरळ एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते 6.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे। लाईन पासून 6.25 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर परत आपल्याला एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। आपल्याला ह्याच लाईन वरती 4 इंच आपल्याला असं मार्क करायचं आहे। दोन्ही बाजूने मार्किंग करून घ्यायचं आहे 4 इंच आणि अशा पद्धतीने आपल्याला सरळ एक लाईन ओढायची आहे। त्यानंतर आपल्याला जो आहे तो इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा मी सरळ एक लाईन ओढून घेतलेली आहे आणि हा बॉक्स आपला तयार झालेला आहे। त्यानंतर सरळ पुढे सुद्धा आपल्याला अशी एक लाईन ओढायची आहे। तर अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने लाईन अशी पूर्ण सरळ ओढून घेतलेली आहे आणि एवढाच पीस आपल्याला इथे लागणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे एक सर्कल करण्यासाठी आपल्याला इथे कोणत्याही वाटीचा तुम्ही भांड्याचा वापर करून असं सर्कल काढू शकता। याचा डायमीटर 4 इंच आहे। 4 इंचाचा एवढा गोल आहे। त्यानंतर हा गोल जो आहे तो असा पद्धतीने फोल्ड करायचा आणि आपल्याला इथे सेंटर असा मार्क करून घ्यायचा आहे ह्या गोलावरती आणि तोच गोलावरती आपल्याला सेंटर आणि खाली जो आपण लाईन ओढलेली आहे त्याचा सेंटर आपल्याला असा एक मार्किंग करून घ्यायचे आहे। तर इथे मी सेंटर वरती अशी एक लाईन ओढून घेत आहे सरळ आणि त्यानंतर ही लाईन आणि आपला जो खालची जो पीस आहे त्याची लाईन एकावरती एक ठेवायची। अशा पद्धतीने ह्या लाईनीवरती आपल्याला ही लाईन अशी ठेवायची सरळ आणि आपल्याला इथे गोल आकार जो आहे तो मार्क करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने दुसऱ्या सुद्धा बाजूला सेम ह्याच पद्धतीने आपल्याला हा जो गोल आकार आहे तो आपल्याला इथे अशा पद्धतीने ठेवून मार्क करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या सुद्धा बाजूला आपल्याला राउंड जो आहे तो मार्क करायचा आहे। तर दोन्ही बाजूंनी मी राउंड मार्क केलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे तर मी आता हा पीस जो आहे तो कट करून घेतलेला आहे पूर्ण मार्किंग करून आणि त्यानंतर आपल्याला जिथे आपण मार्किंग केलेली होती ना 2.5 इंचावरती तर तिथे आपल्याला जी लाईन 4 इंचाची आपली आहे ना त्या लाईनीवरती आपल्याला असं फोल्डिंग करून इथे दुसऱ्या बाजूने मी सरळ बाजूने मार्क करून घेत आहे अशा पद्धतीने फोल्ड करून। तर कोणत्याही एका बाजूला तुम्ही मार्किंग करू शकता। तर अशा पद्धतीने आपण त्या मार्किंग पासून 1.5 इंचावरती असं मार्क करायचं आणि मग आपल्याला इथे झिप जॉईन करायची आहे। तर झिप जॉईन करण्यासाठी आपण इथे मार्किंग केलेली आहे, तुम्हाला दिसण्यासाठी मी पेनाने सुद्धा मार्क करून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला इथे झिप लागणार आहे। तर झिपचा आपल्याला एकच भाग लागणार आहे। तर 27.5 इंचाची मी झिप घेतलेली आहे। झिपचे दोन्ही भाग वेगवेगळे केले। आपल्याला इथेच झिपचा फक्त एक भाग इथे लागणार आहे। त्यानंतर आपल्याला इथे पूर्ण पीस हा गोल राऊंडचा आहे त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला झिप वरती छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे झिप टर्न करायला टर्न पटकन होईल आणि झिप जी आहे ती पटकन शिवून होईल। झिपला आपल्याला असे छोटे छोटे आपण नॉचेस दिलेले आहेत। त्यानंतर झिप अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे, उलट्या बाजूने फोल्ड करायची आहे। तर सरळ भाग जो आहे तो झिपचा खाली आहे म्हणजे सरळ कपड्यावरती सरळ झिप ठेवायची, दोघांचाही सरळ भाग आतमध्ये असला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायची। सुरुवातीला असं फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्याला इथे पिनअप करायचं आणि पूर्ण राऊंडने आपल्याला ही झिप जी आहे ती अशीच फोल्ड करून पिनअप करून अशी लावून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने हे जे आहे ते तुम्ही गिफ्ट देऊ शकता, लहान मुलांना गिफ्ट देऊ शकता किंवा मोठ्यांना सुद्धा गिफ्ट देऊ शकता। तर हळदी कुंकवासाठी सुद्धा खूप छान ही आयडिया आहे। तुम्ही असं हे जे आहे ना ते खणाच्या कपड्याचं सुद्धा बनवू शकता। तर मी पूर्ण गोल राऊंडने जो आहे ना ही झिप लावून घेतली आणि त्यानंतर शेवटची जी झिप आहे ना, झिपचा जो शेवटचा भाग आहे ना तो आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथे पिनअप करून सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे। तर मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि फोल्ड केलेला आहे। त्यानंतर सगळ्या बाजूने आपल्याला छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत, जिथे गोल राऊंड आहे ना तिथे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे अस्तर लावायचं आहे। तर तुम्ही फक्त हे कपड्याचं सुद्धा बनवू शकता, इथे तुम्हाला शॉपिंग बॅग लावायची सुद्धा गरज नाही आहे। तर किंवा तुम्ही इथे पेस्टिंग कॅनव्हास लावू शकता आतमध्ये। त्यानंतर अस्तर घेतलेला आहे, अस्तरची लांबी आणि रुंदी 5 बाय 11 इंच आहे। त्यानंतर याच्या सरळ कपड्यावरती सरळ भाग ठेवून द्यायचा आहे अस्तरचा आणि पिनअप करून आपल्याला एवढा भाग जो आहे तो झिपच्या बाजूचा एवढा भाग आपल्याला ओपन ठेवायचा आहे 2-3 इंच एवढा भाग ओपन ठेवून दिलेला आहे। मी सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे, मार्किंग केलेला भाग ओपन ठेवलेला आहे आणि तिथून आपल्याला आतला भाग जो आहे तो असा बाहेर काढायचा आहे। हे खूप सोपं आहे, कोणीही बनवू शकतं आणि तुम्ही माझा व्हिडिओ
कोणत्या गावातून किंवा शहरातून बघताय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी नेहमी बनवत असते आणि सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचा आहे। आतून कपडा बाहेर काढून मी सगळ्या बाजूने टॉप स्टिच केलेला आहे आणि झिप जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने खालच्या बाजूने आपल्याला रनर लावायचा आहे। तर झिप अशा पद्धतीने आपल्याला ओपन करायची आहे आणि मग आपल्याला झिप लावायची आहे। तर अशा पद्धतीने कपडा मी वरून फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने झिप जी आहे झिप मध्ये रनर लावायचा आहे। याचा आकार खूप सुंदर असा तयार होतो। खूप छोट्याशा कपड्यापासून तुम्ही हे बनवू शकता। ब्लाउज पीसचे छोटे छोटे तुकडे तुमच्याकडे उरलेले असतील त्या तुकड्याचा सुद्धा तुम्ही हे बनवू शकता। त्यानंतर बघू शकता इथे व्यवस्थित आपली रनर जी आहे ती लागलेला आहे। त्यानंतर एक्स्ट्राचा जो झिप आहे ना खाली वरती आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही झिप जी आहे ना जो ओपन भाग आपण ठेवलेला होता तिथून अस्तरच्या आतमध्ये हा भाग जो आहे तो अशा पद्धतीने आपल्याला आतमध्ये जो हा भाग आहे तो टाकायचा आहे आणि अस्तर जे आहे ते शेवटी असं फोल्ड करायचं आहे। व्यवस्थित एखाद्या टोकदार वस्तूने झिप जी आहे ती आतमध्ये टाकून आणि झिप जी आहे झिपच्या वरती जो आहे तो अस्तरचा कपडा ठेवून आपल्याला सगळ्या बाजूने टॉप स्टिच करून घ्यायचं आहे पूर्ण। तर मी ते टॉप स्टिच करून घेतलेला आहे जेवढा ओपन भाग आहे तेवढा आणि झिप आतमध्ये टाकलेली आहे। कुठे रफ एजेस दिसत नाहीये। अशा पद्धतीने आपण हे तयार केलेलं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही रनर जे आहे ते बंद करू शकता। सुंदर असं आपलं त्रिकोणाचा आकार तयार झालेला किंवा शंखासारखा आकार सुद्धा याचा तुम्ही म्हणू शकता आणि हे ओपनेबल आहे। पूर्ण वाईड ओपनिंग आहे हे। त्यामुळे आपण यामध्ये काय ठेवलेलं आहे पूर्ण बारीक बारीक वस्तू तुम्ही यामध्ये ठेवून वापरू शकतात। मेकअपसाठी खूप छान आहे। तुम्ही अशा पद्धतीने हे ओपन करून आणि मग वापरू शकता। म्हणजे यामध्ये आपण काय काय वस्तू ठेवलेल्या आहेत त्या आपल्याला पटकन दिसतील आणि वाईड ओपनिंग आहे याची पूर्ण। हे जे पाऊच आहे ते पूर्ण ओपन होतं। अशा पद्धतीने ओपन करून त्यामध्ये तुम्ही वस्तू ठेवू शकतात। अर्धीच चेन तुम्ही इथे ओपन करून यामध्ये अशा पद्धतीने ओपन करू शकता। खूप असं आईस्क्रीमच्या कोणासारखा याचा आकार तयार झालेला खूप सुंदर पाऊच आहे। मेकअप पाऊच म्हणून तुम्ही याचा वापर करू शकता किंवा पेन्सिल पाऊच म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकता आणि कोणत्याही साईजने तुम्ही बनवू शकता। अशाच पद्धतीने आकार खूप सुंदर झालेला आहे तयार। तुम्हाला हा आकार कसा वाटला पाऊच कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय।